नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर समजा तुमचा ब्लाऊज शिवून झालाय आणि त्याची जर उंची जास्त झाली तर ती कशी कमी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीनं मी सांगणार आहे. तर एक दोन ताईंच्या कमेंट होत्या, तर म्हणलं चला ह्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवूयात. तर खूप सारे असं ब्लाऊज शिवताना आपल्याला म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना तर हे प्रॉब्लेम येतात. चुकून कधी उंची जास्त होती, कधी कमी होती, कधी ब्लाऊज सैल होतो, कधी घट्ट होतो, कधी बाही उंची कमी होती, जास्त होती. हे शक्यतो जे नवीन शिकत असतात ना त्यांना हे प्रॉब्लेम निश्चिंत होतात. तर मैत्रिणींनो, टेन्शन घ्यायचं नाही. अगदी बिनधास्त आणि शांतपणे ह्याच्यावरती मार्ग काढायचा. तर प्रत्येक गोष्टी तुम्ही सांगितलेलं आहे की उंची जर जास्त झाली तर कमी झाली तर जास्त कशी करायची, बाही उंची जर कमी असेल तर वाढवायची कशी, पुढील गळा, सर्व ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा खूप असा फायदा होणार आहे. तर आता बघू शकता तुम्ही, आता ही उंची आहे, तर ह्याची की नाही जास्त उंची झालेली आहे. तर हा ब्लाऊज मी कशासाठी घेतलेला आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे. ह्याची उंची वगैरे कमी जास्त झालेली नाही, फक्त तुम्हाला कळावं ह्यासाठी हा मी ब्लाऊज घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, 1 इंच उंची एक्स्ट्रा झालेली आहे, तर आपल्याला कशी कमी करायची. तर दोन पद्धतीने आपण कमी करू शकतो. तर आता काय करायचं आहे, ब्लाऊजची उंची जर जास्त झाली असेल तर अर्धा इंच असो किंवा 1 इंच असो, कमी झाली असेल तर एक मार्ग आहे, तो म्हणजे असा इथून धरायचं सुरुवातीला. जेवढी आपली उंची जास्त झालेली आहे ना तेवढं फोल्ड करायचं सुरुवातीपासून असं. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं. आणि तुम्ही टिप मारू शकता, म्हणजे अशा पद्धतीनं बघू शकता हे असं. तर असं पण फोल्ड करून तुम्ही टीप मारू शकता. पण ह्याचं कसं होतं, हे येतं व्यवस्थित, इस्त्री केल्यावर व्यवस्थित छान बसतं, पण बऱ्याच वेळाचं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि फुगल्यासारखं होतं. तर तुम्हाला दुसरा मार्ग मी सांगते. तर काय करायचं आहे, तर आपल्याला ना हा ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. तर ती दाखवली ती एक पद्धत आहे आणि ही दुसरी पद्धत आहे. तर आता आपला ब्लाऊज किती 1 इंच जर जास्त होत असेल उंचीला, तर आपल्याला काय करायचं आहे, हे बघू शकता. 1 इंच इथं जास्त होते ना, तर आपल्याला फक्त अर्धा इंच कमी करायचं आहे. का, तर आपल्याला परत इथं कट करून फोल्ड करायचं आहे, म्हणजे पट्टी लावायची एक्स्ट्राची. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे. म्हणजे 1 इंच कमी होत असेल तर फक्त अर्धा इंच कट करून घ्या, म्हणजे टोटल पट्टी लावून वगैरे आपला 1 इंच कमी होतो. तर असं सर्व बाजूने आपल्याला अर्धा अर्धा इंच करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि काय करायचं, आधी पाठीमागचा भाग व्यवस्थित कट करून घ्या आणि मग पुढचा. बघू शकता मी हे अर्धा इंच कट करून घ्यायला लागली. आता आपल्याला पुढच्या साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता पुढच्या साईडला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जो जास्त भाग होतो ना, म्हणजे तो कट करून घ्यायचा आहे आपला. तर असं त्याच्याच लेवलमध्ये हे आपण भाग कट करून घ्या. जरा काय होतं, जाड असल्या कारणानं थोडंसं कटिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. शिस्तीत कट करा. बघू शकता. ते आपल्याला सरळच असं कट करायचं आहे. तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने कट केलेलं आहे. इथं पण अर्धा इंच कट केला आहे, इकडच्या साईडला पण अर्धा इंच कट केलेला आहे. त्या पण साईडला आपल्याला अर्धा इंच कट केलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर आता काय करायचं आहे, आपल्याला 1 इंच जर कमी होत असेल तर फक्त अर्धा इंच कट करा. पट्टी लावून परत आपला 1 इंच कमी होणार आहे. तर आता आपल्याला घ्यायची पट्टी. मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडीशी वेगळी कॉन्ट्रास्ट अशी पट्टी घेतलेली आहे. तर तुम्ही मॅचिंगची घेऊ शकता. आता इथे मी 1.5 इंचाची पट्टी घेणार आहे. आता आपल्याला ही पट्टी काय करायची, एका साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघू शकता आता ही पट्टी जी आहे ना, ती आपल्याला एक साईडला फोल्ड करून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर आपल्याला इथून जोडायला सुरुवात करायची आहे। बघू शकता तिथपर्यंत हा, आणि थोडासा जोड द्यावा लागणार आहे आपल्याला, पट्टी थोडीशी पर्यंत पुढच्या साईडला कमी पडते। ह्याला जोडून घ्यायची पट्टी। एक साईडला बारीक असं फोल्ड करून घेतलेला आहे। तर आता आपण काय करायचं, इथून जोडायला सुरुवात करायची, म्हणजे जिथून आपण कट केलं ना फ्रंट साईडला आपली जी लूप पट्टी आहे ना, तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे जोडायला। अशी पट्टी धरायची आहे आणि टीप मारायला सुरुवात करायची आहे। अशी व्यवस्थित एकसारखी टीप मारून घ्या। इथे बारीक असा फोल्ड करून दुमड करून घ्या। तर बघू शकता कशा पद्धतीने मी पट्टी जोडलेली आहे, पुढून अशी चालू केलेली आहे जोडायला, ही मागपर्यंत अशी फोल्ड केलेली आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला दाबटीप घ्यायची आहे। पूर्ण जे आहे ना ह्या कापडावरून आपल्याला दाबटीप घ्यायची आहे। तर बघू शकता किती फिनिशिंग सहित आपली पट्टी जोडल्या गेलेली आहे। व्यवस्थित तुम्हाला दाखवते मी पसरून व्यवस्थित। हे बघा अशा पद्धतीने मी वेगळा कलर मुद्दाम घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की काय काय करायला पाहिजे ह्यासाठी, आणि ह्या कापडावर दिसावं ह्यासाठी मी वेगळा कॉन्ट्रास्ट कलरचा कापड घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता मी पट्टी जोडलेली आहे, तुम्हाला दिसत असेल, व्यवस्थित दाखवते मी। तर आता काय करायचं, एक तर तुम्ही हेमिंग करून घेऊ शकता पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून, किंवा आहे अशी पट्टी टीप मारू शकता। तर आता मी तुम्हाला टीप मारून दाखवते। जर तुम्ही अशा पद्धतीने जोडला तर तुम्ही हेमिंग पण, म्हणजे ह्या साईडला तुम्ही हेमिंग पण करू शकता। तर हे बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण ह्याला आतल्या साईडला टीप मारून घेतलेली आहे। फिनिशिंग बघू शकता किती व्यवस्थित आलेलं आहे मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवते। ते बघू शकता कुठंही कमी जास्त नाही, व्यवस्थित आपलं फिनिशिंग आलेलं आहे, आणि जास्त फुगीर पण दिसत नाही। तुम्हाला हे पूर्ण ब्लाऊज असं व्यवस्थित दाखवते। हे बघा किती छान आपलं फिनिशिंग आलेलं आहे। आणि नंतर ही टीप तुम्ही उचवून हेमिंग पण आतल्या साईडला करू शकता। बघू इथं, म्हणजे ही टीप जरी दिसते ना, ही पण दिसणार नाही, आणि आपलं खूप सुपेरियर आणि खूप फिनिशिंग सुंदर होणार आहे। तर पहिली जी ट्रिक मी सांगितली होती ती फोल्ड करायची सांगितली होती, पण फोल्डमध्ये काय होतं, फोल्ड पण तुम्ही करू शकता, पण बऱ्याच वेळा ते फुगल्यासारखं खूप होतं। त्याऐवजी तुम्ही जेवढा ब्लाऊज तुमचा उंचीला जास्त होतो त्याच्यापेक्षा थोडंसं कट करून या पद्धतीनं जर तुम्ही पट्टी जोडली तर खरंच खूप फिनिशिंग सुंदर होतं, कुठंही काही प्रॉब्लेम येत नाही। ब्लाऊज व्यवस्थित तुमचा उंचीला होतो, जे कापड जादा झालेलं आहे उंचीला ते पण कमी होतं, आणि फिनिशिंग तर एक नंबर येतं, कुठंही फिनिशिंगचा प्रॉब्लेम येत नाही। तर मैत्रिणींनो, ही ट्रिक खूप खूप उपयोगाची आहे, 100% गुणकारी आहे। तर नक्कीच तुमच्या बाबतीत जर असा प्रॉब्लेम झाला असेल, उंची जर जास्त झाली असेल तर ब्लाऊजची, तर नक्कीच ही ट्रिक वापरून बघा। ह्या ट्रिकमुळं काहीही तुमच्या ब्लाऊजचं नुकसान होणार नाही, परफेक्ट तुमचा ब्लाऊज होणार आहे। तर खूप सोप्या खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला कशा पद्धतीनं ब्लाऊजची उंची कमी करायची, जास्त झालेली, हे ट्रिक मी सांगितलेली आहे मैत्रिणींनो। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।